भारतीय नौसेनेच्या INS विराट नंतर आता विमान गस्ती एल्बाट्रॉसला देखील आजपासून सेवानिवृत्ती देण्यात येणार आहे। गेल्या 30 वर्षांपासून हे विमान भारतीय नौसेनेमध्ये सेवा पुरवत होतं। हे विमान भारतीय महासागराच्या क्षेत्रात शत्रूच्या पाणबुड्यांवर आणि युद्धनौकांवर नजर ठेवण्यासाठी वापरलं जायचं। जगातील सर्वात वेगवान आणि अवाढव्य जेट इंजिनचं हे एल्बाट्रॉस विमान 1988 मध्ये नौसेनेत दाखल झालं होतं। तेव्हा रशियन बनावटीचं हे विमान 30 वर्षांपूर्वी नौदलात दाखल झालं। 30 वर्ष देशासाठी सेवा बजावल्यानंतर आता हे विमान निवृत्त होतं। युद्धनौका पाणबुड्यांवरती नजर ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा। एका तासात तब्बल 850 किलोमीटर वेगानं उडण्याची क्षमता या विमानाची होती। सध्या फक्त 3 विमानं भारतीय नौदलात सक्रिय आहेत। एल्बाट्रॉसच्या जागी आता अमेरिकन पोसिडोन विमान नौदलात रुजू होणार आहे।